त्यातली तुम्ही तरुणांचं संख्या प्रमाण कीर्तनाला जास्त आहे, तरुण मुली कीर्तनाला आहे. ऐका, सातारा जिल्ह्यामधल्या 2 जिवलग मैत्रिणी, 2 जीवाभावाच्या लहानपणापासून सोबतीला मोठ्या झाल्या. फार चांगली त्यांची जीवाभावाची मैत्री, खूपच जिवलग. एक घास दोघी जणींनी खावा इतकं दोघींचं प्रेम. पण त्यातल्या एका मुलीने विरंगुळा म्हणून, चेष्टा म्हणून इंस्टाग्रामला एका मुलाच्या नावाने अकाउंट चालू केलं आणि सोबतीच्या मैत्रिणीला फॉलो केलं, तिच्याशी ओळख करण्याची प्रयत्न केला. त्या मुलाची आणि मुलीची ओळख झाली, बोलणं चालू झालं. होती मुलगीच, मुलगा म्हणून बोलत होती. बोलता वेग वाढत गेला. 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. नसलेल्या मुलाच्या ही मुलगी प्रेमात पडली. इतकी वाहत गेली त्या प्रवाहात. तरुण वय, थोडा अवघड आहे. आपल्या घरी आपल्या बहिणी आहे, आपल्या मुली आहे, आपली भावंड आहे. अवघड काळ सोशल मीडियाचा आलेला आहे. खोट्या मुलाच्या प्रेमात पडली. समोरून मुलगी बोलते, याचं भान नाही राहिलं, तिला कळूच दिलं नाही, मुलगाच म्हणून बोलतोय. इतके एकरूप झाले दोघ जण की 4 वर्षांनी लग्नाचा विचार दोघांच्या मनात आला, विशेषतः मुलीच्या मनात आला. ती म्हणते, मी माझ्या घरी हा प्रसंग काढते, माझ्या वडिलांना सांगते, आपली जात एक आहे, आपले संबंध चांगले, आपली ओळख चांगली, आपण वेल सेटल दोघे आहोत, आपण मॅच्युअर आहोत, आपण आता लग्नाकडे वळालं पाहिजे. ते लग्नाची बातमी ऐकली, ती मुलगी म्हणे, आता काय केलं पाहिजे, इथं फार पुढे आली, आता हिला सावध केलं पाहिजे. पण सावध करतानाच तिचं धाडस संपलेलं होतं, कारण ती खूप पुढे निघून गेली होती. तिनं आपलं समर्पण केलं होतं, त्याला जीवन समर्पित करण्याची भावना तिच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली होती. एकदा हृदय दान केलं की ते जिथं दान केलंय तिथून माघारी आणणं इतकं सोपं नाहीये. तरी सहजे मन कोंडले, हृदयीचे असेल उगले, जैसे करचरणी मोडले परी वरून संडे. ज्ञानोबाराय म्हटले, हातपाय मोडले की मन प्रवास करत नाही, तसं तिचं मन थांबलेलं होतं. तू बोलत का नाही? अरे मला लग्न करायचंय तुझ्याशी. अरे बोल ना बाबा, तू बोलत का नाही? मला लग्न करायचंय तुझ्याशी. तू सांग तुझ्या घरी. मी माझ्या वडिलांना सांगितलं, माझ्या आईला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, मी तू स्वतः तुझ्या घरी सांग. मुलगा निरुत्तर झाला, बोलत नव्हता. मुलगा नव्हताच तर बोलेल कसा? शेवटी 1 दिवस स्तब्ध राहिलेल्या पोरानं दुसऱ्या दिवशी तिच्या इंस्टाग्रामला मेसेज पाठवला, मी त्या मुलाचा वडील बोलतोय, रात्री दुर्दैवानं माझ्या पोराचा अपघात झाला आणि माझा मुलगा मेला. ही बातमी त्या मुलीने वाचली. मुलगा नव्हताच, पण खोटा असलेला, बनावट असलेला, नाटक केलेला त्या मुलीने हिच्या समोर उभा केलेला मुलगा मेला. हे ज्यावेळेला हिला कळालं, तुम्हाला आश्चर्य वाटेल, तिने 2 तासाच्या आत सुसाईड केलं आणि आपलं जीवन संपवलं. मेली ती पोरगी. या प्रकरणाचा ज्या वेळेला छळा लावला, पोलिसांनी शोध घेतला, त्यावेळेला त्या मुलीला अटक केलं. कधीची घटना ही? मोजून 4 दिवसापूर्वी.